राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून जो मतदारसंघ आपल्या वाट्याला येऊ शकतो अशा मतदारसंघात उमेदवार घोषित केले जातात। कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात देखील असं चित्र पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल दौऱ्यामध्ये थेट हसन मुश्रीफ यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले समरजित सिंह घाटगे हे नाराज होण्याची शक्यता आहे। मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील युती धर्मामुळे भाजपला ही जागा मिळू शकली नाही आणि यावेळी देखील तशीच परिस्थिती उद्भवल्याचं चित्र आहे। याचा फायदा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस साधणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। नाराज समरजित सिंह घाटगे यांच्याशी शरद पवार यांच्या पक्षाकडून 2 वेळा संपर्क साधला असल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे समरजित सिंह घाटगे यांच्या समोर आता तुतारी हा पर्याय असू शकतो का? त्यांचे कट्टर राजकीय विरोधक हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ते तुतारी फुंकण्याची शक्यता किती आहे? घाटगे शरद पवार यांच्या पक्षात का जाऊ शकतात हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार त्यांचं प्रत्येक पाऊल आर या पार अशा आवेगानंच टाकताना दिसतात। त्यातच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची असमाधानकारक कामगिरी आणि शरद पवार गटाची सरस कामगिरी झाली। आता विधानसभा निवडणुकीसाठी देखील शरद पवार अत्यंत हुशारीने प्रत्येक चाल चालताना दिसतात। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गळ घातली जात असल्याचं बोललं जात आहे। मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने घाटगे कागलमधून कोणता निर्णय घेणार म्हणून त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताना हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे। त्यामुळे समरजित घाटगे यांची भूमिका महत्त्वाची आहे। स्वतः शरद पवार यांनी समरजित घाटगे यांच्याशी 2 वेळा संपर्क साधल्याचं बोललं जात आहे। खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये असल्याचं बोललं जात आहे। मात्र याबाबत समरजित घाटगे यांनी अद्याप आपला पत्ता उघड केलेला नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून समरजित घाटगे यांची ओळख आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही परिस्थितीत आमदार व्हायचं या निश्चयाने त्यांची तयारी सुरू आहे। त्यामुळे ते विधानसभेच्या रिंगणात असणार यामध्ये शंका नाही। सीए असलेले समरजित घाटगे 2019 साली भाजपात आले। समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत, पण 2019 साली सेना भाजप युतीमुळे त्यांना तिकीट मिळालं नाही। त्यामुळे विधानसभेला बंडखोरी करत ते हसन मुश्रीफांविरोधात अपक्ष लढले। त्यावेळी त्यांचा पराभव झाला। हसन मुश्रीफ यांनी 28,133 इतक्या मतांनी समरजित घाटगेंचा पराभव केला। मुश्रीफांना 1,16,436 मतं मिळाली तर घाटगेंना 88,303 मतं मिळाली होती। समरजित घाटगेंनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत अपक्ष लढून 88,000 मतं मिळवत सर्वांचं लक्ष वेधलं होतं। हसन मुश्रीफ हे 1999 पासून 2019 पर्यंत सलग 5 वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत। मात्र मुश्रीफ पक्षनिष्ठा न दाखवता अजित पवार यांच्यासोबत गेल्याने साथ सोडल्याचा राग शरद पवार यांच्या मनात आहे। त्यामुळे यावेळची निवडणूक मुश्रीफ यांच्यासाठी फार सोपी ठरेल असं म्हणता येणार नाही। कारण लोकसभा निवडणुकीने हे दाखवून दिलंय की सहानुभूती शरद पवार यांना मिळाली। आता विधानसभेलाही पक्षनिष्ठा हा मुद्दा महत्त्वाचा राहील। अजित पवार यांनी मुश्रीफ यांना उमेदवारी घोषित केली असली तरी समरजित घाटगे विधानसभा लढण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे। आता यावेळी बदल हवा तर आमदार नवा म्हणत पुन्हा एकदा घाटगे यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे। पण हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असल्याने महायुतीतून समरजित घाटगे यांना कितपत संधी मिळेल याबाबत साशंकता आहे। नेमकी हीच संधी साधत आता शरद पवार यांनी समरजित घाटगेंना संपर्क करून मैदानात उतरवण्याचा प्लॅन केल्याचं बोललं जात आहे। पण अद्याप समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या ऑफरला प्रतिसाद दिलेला नाही। आता ते या प्रस्तावावर विचार करत असल्याचंही बोललं जात आहे। बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार यांचं विशेष लक्ष आहे आणि याचाच एक भाग म्हणून समरजित घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघासाठी गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून सुरू आहेत।
समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असले तरी कागलमधून त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणं अवघड आहे। 2019 प्रमाणेच याही वेळी त्यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ येऊ शकते, पण जर त्यांनी तुतारी हाती घेतली तर मात्र यावेळच्या निवडणुकीत वेगळं चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यास हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल। तसेच हसन मुश्रीफ यांना देखील यावेळची निवडणूक कठीण जाऊ शकते। घाटगे यांना आपल्याकडे ओढून शरद पवार एकाच वेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना चेकमेट करण्याची तयारी करत असल्याचं चित्र आहे। आता याला समरजित घाटगे कसा प्रतिसाद देतात आणि तुतारीवर लढतात का हे पाहावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यास हसन मुश्रीफ यांना आपलं वर्चस्व कायम राखणं कठीण जाऊ शकतं का? तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला यूट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।